मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे रम्या घरी आलेली असते आणि रम्या वसुआत्यांना म्हणते, ज्यावेळेस तुला हा पुरावा सापडला त्यावेळेस तू काय केलंस, लगेचच सर्वांना सांगत सुटलीस. पण तू हा विचार केलास का, जर तू सर्वांना सांगितलं असतं तर मामा आणि मामींनी मिळून काव्य आणि पार्थची चर्चा केली असती आणि त्यांचं ब्रेन वॉश केलं असतं आणि त्यांना डिवोर्स घेण्यापासून थांबवलं असतं. हा विचार तर तू केलाच नाही साई. त्यावर आत्या म्हणतात, खरंच ग रम्या, मला एवढी मोठी गोष्ट कळालीच नाही. पण आपल्या हाताला एवढा मोठा बॉम्ब लागलेला असताना आपण तो फोडायचाच नाही का. त्यावर रम्या म्हणते, असं नाही आई, आपण तो फोडायचा ना, पण अशा पद्धतीने नाही. जर ही गोष्ट मामीला कळाली असती तर मग मामी काव्याशी बोलली असती आणि तिला डिवोर्स न घेण्यापासून थांबवलेलं असतं. पण आता मी काव्याशी बोलेन, तिच्याशी जवळीक साधेन आणि तिला असं पटवून देईल, तिच्या डोक्यामध्ये असं घुसवेन की तिला कसं ह्या लग्नामध्ये काहीच सुख भेटत नाही आहे आणि तिचं पार्थबद्दलचं मत एवढं बदलून टाकेन की ती स्वतःच पार्थला डिवोर्स देईल. यावर आत्या म्हणतात, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण त्या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलं असेल की गोष्ट डायरेक्ट डिवोर्सपर्यंतच जाऊन पोहोचली आणि पार्थ चक्क एवढा काव्याच्या मागे मागे करणारा मुलगा तिला डिवोर्स द्यायला तयार झाला. त्यावर रम्या म्हणते, तसं नाही आई, प्रश्न तर तुझा अगदी बरोबरच आहे, पण आपल्याला काय करायचे, आपल्याला फक्त पार्थ आणि काव्याच्या डिवोर्सची मतलब आहे. रम्या म्हणते, एकदा का पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झाला ना की मग त्यानंतर पार्थला माझ्या साईडनं कसं वळवायचं ते मी बघेन आणि यावेळेस मला चांगलंच माहीत झालं आहे की त्याला माझ्या बाजूने कसं वळवायचं आहे ते. तेवढ्यात काव्याचा फोन वाजतो आणि ती फोनवर बोलते तर पार्थचा फोन असतो आणि पार्थ तिला म्हणतो, अगं काव्या, ते एक कॉन्फरन्स कॉल होता. तर ती म्हणते, अरे सॉरी पार्थ, मी तुला सांगण्याचं विसरूनच गेले, मी घरी आले आहे. ज्यावेळेस मी तुला कॉल केले होते ना त्यावर मी तेच सांगण्यासाठी कॉल केलेले होते की मी घरी निघत आहे, कारण इथे छोटासा ॲक्सिडेंट झाला. अरे आईचा पाय मुरगळला आहे, फ्रॅक्चर झाला आहे, त्यामुळे मला असं न सांगता तुला घरी यावं लागलं. सॉरी पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, इट्स ओके रम्या, तू आईची काळजी घे, काय हवं नको ते बघ आणि काही लागलंच तर मला कॉल कर. त्यानंतर रम्या वसुआत्यांना म्हणते, बघितलंच नाही किती सहज, अगदी लगेचच त्याला घोळामध्ये घेता येतं. त्यावर आत्या म्हणतात, अगं हो, तो आणखीन पूर्णपणे घोळात आलेला नाही आहे, त्यामुळे तू काही स्वप्न रंगू नकोस आणि एवढी आनंदी होऊ नकोस. तू जा आता पटकन आणि हे पेपर्स काव्याच्या रूममध्ये ठेवून ये, उगाचच कोणाला संशय यायला नको. त्यावर रम्या म्हणते, हे पेपर्स तर मी ठेवून येईलच आई, पण हे पेपर्स आता वापर करून बघ मी त्या काव्याला कसं तिच्याच न कळत तिच्या डिवोर्सपर्यंत पोहोचवते. रम्या म्हणते, आता लवकरच काव्याची जागा मी घेणार आहे. त्यावर काकू म्हणतात, त्याआधी तू हे पेपर्स ठेवून ये. त्यानंतर ती पेपरचे फोटो काढते आणि ते पेपर ठेवून देते आणि इकडे जीवा त्याच्या रूममध्ये ड्रेसिंग टेबलजवळ गाणं गुणगणत रेडी होत असतो. त्याचा आवाज ऐकून तिथे काकू येतात आणि त्याला म्हणतात, काय रे जन्मंजय देशमुख, आज काय नक्की स्पेशल आहे, तुझा मूड एवढा चांगला कसा आहे, कुठे बाहेर चाललेला आहात की काय तुम्ही. तर तो म्हणतो, ॲक्च्युली मी आणि नंदिनी डिनर डेटला जात आहोत. ॲक्च्युली मी नाही, तीच मला घेऊन जात आहे. त्यावर काकू म्हणतात, अरे वा, छान आहे. त्यावर जीवा म्हणतो, तू समजतेस तसं काही नाही आहे आई, मी आपलं प्रत्येक वेळी तिच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत असतो, त्यामुळे मग आज मी जात आहे. त्यावर काकू म्हणतात, छान आहे, एवढं काय, कधीतरी बायकोलाही नवऱ्याला घेऊन जावं की डेटवर किंवा फिरायला, किंवा कधीतरी बायकोनेही म्हणावं, तुम्ही बसा विंडो साईडला, मी कार ड्राईव्ह करते. बायकोनेही फुलं द्यावेतच नवऱ्याला कधीतरी. त्यावर मग जीवा म्हणतो, बायकोनीच कशाला, प्रत्येक पुरुषाला पॅम्पर केलेलं आवडतच असतं आणि ते बायकोनेच करावं असं काही नाही. आईने केलेले लाड, बहिणीने केलेले लाड किंवा मैत्रिणीने केलेले लाडही आवडतच असतात. त्यावर मग आई म्हणते, अच्छा
तर मग आज मैत्रिणीसोबत जायचा प्लॅन आहे. कुठे ही नंदिनी? त्यावर मग तो म्हणतो ती रेडी होत आहे आतमध्ये. त्यावर काकू म्हणतात बरं ठीक आहे, पण तू तिला जास्त वाट बघायला लावू नकोस माझ्या नंदिनीला. आणि काकू तिथनं निघून जातात. त्यावर नंदिनी रेडी होऊन येते आणि इकडे काव्या ही रेडी होत असते. आणि ती रेडी होत असताना तिला पार्थ देशमुख चोरून पाहत असतात. त्यानंतर तेही रेडी होतात आणि मग काव्या त्यांना विचारते मी कोणते इयरिंग्स घालू. त्यावर मग ते तिला सजेस्ट करतात. आणि त्यानंतर ती एवढी छान दिसत असते तर ते पार्थ देशमुख तिच्याकडे बघतच राहतात. आणि मग काव्या ते लोशन लावत असते, जे लोशन पार्थ तिला नेहमी मागत असतो. मग ती लोशन लावताना तिला ते कॅप उघडत नाही त्या बॉटलची. मग ती उघडून घेते पार्थकडनं आणि त्यानंतर पार्थलाही थोडंसं लोशन देते न मागता. त्यानंतर मग इकडे जीवा आणि नंदिनी रेडी होत असताना नंदिनीचं रेडी होऊन झालेलं असतं, पण जीवाचं जॅकेट घालायचं राहिलं असतं आणि त्याला ते एकट्याला घालता येत नसतं. मग नंदिनी त्याला हेल्प करते. त्यानंतर ती म्हणते निघूयात का. त्यावर मग जीवा म्हणतो 1 मिनिट थांब आणि तिची ड्रेसिंग टेबलवर असलेली ती जी वॉच तिनं गिफ्ट दिली होती ती वॉच घेऊन येतो, कपल वॉच. आणि स्वतः नंदिनीच्या हातामध्ये जीवा ती वॉच घालून देतो. त्यानंतर ते निघतात. तर मग अर्ध्यामध्ये थोडंसं जातात पुढे रूमच्या, तर नंदिनी तिथे पाय घसरून पडते. त्यानंतर जीवा तिला सावरतो आणि त्यानंतर नंदिनी त्याला बघतच राहते आणि जीवाही नंदिनीला बघतच राहतो. आणि इकडे काव्या आणि पार्थही रेडी होऊन निघालेले असतात. आणि इकडे हॉलमध्ये काका आणि काकू बसलेले असतात खाली. त्यावर काकू भाजी निवडत त्यांना म्हणतात काय आहे तुमचं आजचं. तर त्यावर काका म्हणतात अगं काही नाही ते जाऊ दे, पण आपले लेकरं कुठे आहेत आणि आज घर एवढं शांत कसं गं वाटत आहे मालिनी. त्यावर मग त्या काकू सांगतात इकडे भाऊजी कोणत्या तरी लग्नाला गेले आहेत आणि त्यांच्यासोबत श्रेया आणि त्या दोघेही गेलेल्या आहेत. त्यावर मग ते म्हणतात ठीक आहे, पण आपले घोडे कुठे आहेत. त्यावर ते म्हणतात घोडे तळ्यावर पाणी प्यायला गेलेले आहेत आणि रम्या तिच्या मैत्रिणीसोबत पार्टीला कुठेतरी गेलेली आहे. त्यावर मग ते म्हणतात नेमके कुठे गेलेत. तर मग ते सांगतात की मी ज्यावेळेस जीवाच्या रूममध्ये गेले होते त्यावेळेस तो म्हणाला की ते दोघे डिनर डेटला जात आहेत आणि काव्य आणि पार्थ लॉंग ड्राईव्हला गेलेले आहेत. त्यानंतर ते म्हणतात आपण आता म्हातारे झालेलो नाहीत बरं का, आपणही गेलो असतो कुठेतरी. तेवढ्यातच त्यांना गुरुजींचा फोन येतो आणि गुरुजी म्हणतात सत्यनारायणाचा पूजेचा मुहूर्त उद्याचा आहे, तर आपण उद्याच पूजा घालून घेऊयात. त्यावर मग काकू म्हणतात उद्याच का बरं गुरुजी, काही काळजीचं कारण आहे का. त्यावर गुरुजी म्हणतात असं काही नाही, पण मी जे सांगत आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तुला मी पूजेची लिस्ट सामानाची पाठवतो, ती अरेंज करून घ्या आणि जे काही तुम्हाला मिळालं नाही आहे ती वस्तू मला सांगा, मी येताना घेऊन येतो. त्यावर इकडे काका म्हणतात अगं मुलांना टाईम आहे की नाही ते तरी सांग गुरुजींना, मी विचारून सांगते. त्यावर मग गुरुजी म्हणतात त्यांना टाईम असो वा नसो, कोर्ट कचेरीची किंवा पोलीस स्टेशनची कोर्टाची कामे 2च्या नंतर त्यांना करायला सांगा, कारण ही पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती पूजा उद्याची उद्याच संपन्न व्हायला हवी मालिनी. तर मालिनी काकूंना हे गुरुजींचं बोलणं ऐकून फारच टेन्शन येतं आणि ती विक्रम काकांना म्हणत असते की मला तर आत्ताच कुठे बरं वाटत होतं लेकरांना आनंदी पाहून, आणि आता गुरुजी असं का म्हणाले असतील की ही पूजा उद्याची उद्या संपन्न व्हायला हवी, काही टेन्शन असेल का. त्यावर मग विक्रम काका त्या काकूंना म्हणतात असं काही नाही ग मालिनी, उगाचच तू टेन्शन घेत राहतेस. गुरुजींचा कॉल आल्यावर असं काही नाही, आपले लेकरांना बाबत असं काही नाही आहे टेन्शनचं काम, तू नको ग लक्ष देऊ. त्यानंतर इकडे नंदिनी आणि जीवा डिनर डेटवर पोहोचलेले असतात.
आणि जीवा नंदिनीला म्हणतो, मला वाटलं की कॅन्डल लाईट डिनर वगैरे असं असेल, मी तसं ॲक्सेप्ट केलं होतं. त्यावर इकडे नंदिनी म्हणते, कधी कधी आपल्याला अनएक्सेप्टेड गोष्टीच घडतात. आणि जीवा आणि पार्थ इकडे डिनर डेटला तेही गेलेले असतात. त्यावर मग काव्या म्हणते, वा फारच छान, रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मला आणलं आहे. आधी लॉंग ड्राईव्ह आणि नंतर हे डिनर, फारच छान. बरं वाटलं तुम्ही आज इतक्या दिवसांनी मला तुमच्या चेहऱ्यावर हे हसू दिसलं, ते पाहून मला फार छान वाटलं आहे पार्थ. आणि स्पेशल थँक्यू ह्या व्हाईट सॉस पास्तासाठी, कारण हा मला फार आवडला. त्यावर तो म्हणतो, तुम्हाला आवडला ना, मग झालं तर. त्यावर काव्या म्हणते, हो, आणि मला हे रेस्टॉरंटही फार आवडलं, आणि त्यापेक्षा जास्त तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आवडली. हे रेस्टॉरंट अगदी छान आहे, शांत. इथे बसून आपल्याला मनमोकळेपणाने गप्पाही मारता आल्या, आणि विशेष म्हणजे तेही खूप दिवसानंतर. आणि इकडे घरी मालिनी काकू मिथुन काकांना ते पूजेच्या सामानाची लिस्ट करायला सांगतात आणि म्हणतात, भाऊजी तुम्ही नीट व्यवस्थित सर्व गोष्टी आणताना. त्यावर मिथुन काका म्हणतात, दुर्वा, झेंडूची फुलं आणि हार, फळे, समई आणि वाती आणि दक्षिणा, हे सर्व बघा. मी एकही गोष्ट न विसरता उद्या सकाळी पटकन जाऊन लगेचच तुमच्यासमोर हजर करतो. फक्त तुम्ही दगडफेक करू नका, सगळी गाणी वाजणार आहेत, डोंट टेक टेन्शन. आणि त्यावर मग त्या म्हणतात, तुम्ही हे असं म्हणता आणि ऐन टायमाला काहीतरी विसरून येता. त्यावर काका म्हणतात, अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, यावेळेस मी असं सकाळी पटकन उठतो आणि माझा जिगर जीवाला घेऊन जातो आणि लगेचच आणून देतो. त्यावर काकू म्हणतात, जीवाला नका घेऊन जाऊ, त्याला तर पूजेला बसायचं आहे. आणि तेवढ्यातच तिथे आत्या येतात आणि आत्या त्या काकांना आणि मालिनी काकूंना म्हणतात, काय झालं, तुम्ही दोघे एवढे रात्री उशिरापर्यंत काय गप्पा मारत आहात. आणि इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुला एवढ्या दिवसांनी खुश पाहून मला फार छान वाटलं, बरं वाटलं. तुझं हसू फारच छान आहे. तुला एक सांगू का, म्हणजे ॲज अ ह्युमन बिंग म्हणून. तर मग ती म्हणते, काय. तर तो म्हणतो, तुझं हसू अगदी निखळ आणि छान आहे. म्हणजे काही माणसांचं हसू कसं असतं बघ, आता मला खळ्या पडतात आणि तुला पडत नाहीत, पण माझं हसू तुझ्यासारखं निखळ नाही आहे. तुझं हसू 4 महिन्याच्या पावसाळा पडतो ना पहिला, तसं आहे, आणि जेवणानंतरचं गोड डेझर्टसारखंही आहे. आणि इकडे पार्थ आणि काव्या डिनर डेटवर. काव्या म्हणते, अहो पार्थ काहीच टाईम झालेला नसणार. असं कितीचा टाईम झालेला असणार बघा, काहीच नाही, फक्त 11 झालेले आहेत. पार्थ तुम्हाला काय हवं आहे ते मागा युनिवर्सकडे, युनिवर्स तुम्हाला लगेचच ते देईल. त्यावर पार्थ म्हणतो, डिवोर्स हवा आहे मला. तर हे त्याचं उत्तर ऐकून ती फारच शॉक होते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि इकडे जीवाही नंदिनीला म्हणतो, डेझर्टवरून आठवलं, तुला काय डेझर्ट पाहिजे माग नंदिनी, मी तुझा आज वेटर बनून तुला देतो. त्यावर ती म्हणते, मला डिवोर्स हवा आहे. हे नंदिनीचं उत्तर ऐकून जीवाही फारच शॉक झालेला असतो, कारण जीवालाही आता नंदिनी आवडायला लागलेली असते. आणि तो म्हणतो, पार्थ, काव्या तुम्ही मला प्लीज लवकर डिवोर्स देऊन टाका, नाहीतर तुमच्या अशा वागण्याने मी तुमच्या पुन्हा प्रेमामध्ये पडेन. त्यावर मग तिने शॉक होऊन पार्थकडे बघतच असते, कारण तिला हे बिलकुलच ॲक्सेप्टेड नसतं. तिला वाटत असतं की आता पार्थचा राग शांत झाला आहे, आता तो डिवोर्सबद्दल विसरून जाईल, पण तो काही विसरत नाही. आणि इकडे नंदिनी म्हणते, प्लीज मला तुम्ही या सर्वातून मोकळं करा. आणि हे सर्व म्हणत असताना नंदिनी फारच रडत असते. त्यानंतर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आत्ता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.